पुढची बातमी। मुंबईच्या कोस्टल रोडवर वृक्ष संरक्षणासाठी आधुनिक जाळीचा वापर केला गेलाय। कोस्टल रोडवरील झाडं टिकून राहावीत यासाठी ही आधुनिक पद्धत वापरली जाते। आमचे प्रतिनिधी जय पवार या संदर्भात आणखी तपशील देत आहेत, बघूया। मुंबईमध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण केलं जात आहे। यासोबतच मुंबईतील प्रमुख महामार्गांच्या मध्यभागांवरती सुद्धा अशाच पद्धतीचे वृक्षारोपण हे केले जात आहे। मी सध्या मुंबईच्या कोस्टल रोड या परिसरात आहे। या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं असेल तर हा दुगती महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या मध्यभागी आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक वृक्षारोपण हे केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र उन्हाच्या झळ्यांमुळे कुठेतरी या वृक्षांची पानं ही जळून पडत असल्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या वृक्षारोपांवरती हिरवे कलरचे एक आधुनिक पद्धतीचे त्या ठिकाणी शेड हे टाकण्यात आल्याचं पाहायला मिळते। खरं म्हणजे वृक्षारोपण केलेली हे सर्व रोपं टिकून राहण्यासाठी या शेडचा वापर केला गेला आहे। कोस्टल रोडच्या या मध्यभागी आपण पाहिलं तर या सर्वच लांबपर्यंत आपल्याला या ठिकाणी हिरव्या कलरचे आधुनिक पट्ट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोपांच्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी या शेडचा वापर केला गेल्याची माहिती समोर येत आहे। वृक्षांची लागवड ही कुठे कुठे केली जाणार आणि आता जी झाडं या ठिकाणी जळून पडली आहेत यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।